या घडीची महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी होणार आहे। अनिल पाटील यांची साक्ष नोंदवली जाणार आहे। अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करा अशी आता शरद पवार गटाची मागणी सुद्धा आहे। 31 जानेवारीपर्यंत अपात्रता प्रकरणी निकाल देण्याच्या सूचना कोर्टाने केलेल्या आहेत। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, किती वाजता या सगळ्या सुनावणीला सुरुवात होईल? ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आज आमदार अपात्रतेच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज सुनावणी आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर ही सुनावणी होणार आहे। मागच्या आठवड्याभरामध्ये देखील आपण पाहिलं होते की दोन्ही गटाकडून जी फेरसाक्ष आहे ती नोंदवण्यात आली होती। एकूणच आपण पाहिलं तर आजच्या दिवसाला अनिल पाटील यांची साक्ष जी आहे ती नोंदवण्यात येतील। मात्र मागच्या सुनावणी दरम्यान आपण पाहिलं होतं की शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवण्यात आली। यावेळी मोठा खुलासा जो आहे, दावा जो आहे तो त्यांनी केलेला आहे। कारण पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होत्या आणि त्याचे काही पुरावे जे आहेत, कागदपत्र जे आहेत ते एका कपाटात ठेवण्यात आले होते। मात्र ते कागदपत्र जे आहेत ते चोरीला गेल्याचा दावा जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांनी मागच्या सुनावणी दरम्यान केला होता। त्यामुळे ही सुनावणी जी आहे ती उद्यापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की यामध्ये वेळ देखील लागण्याची शक्यता सांगितली जात आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील आज राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरती सुनावणी होणार आहे। एकीकडे आपण पाहिलं तर जयंत पाटील म्हणजे शरद पवार गटातले आमदार जयंत पाटील यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। यामध्ये आपण पाहतोय की अजित पवार गटामध्ये जे सगळे आमदार गेलेले आहेत यांना अपात्रतेची कारवाई जी आहे ती त्यांच्यावरती करण्यात यावी असे आदेश जे आहेत, निर्देश जे आहेत ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात यावे असं या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे। एकूणच आपण पाहतोय की यामध्ये आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळ मागण्याची देखील शक्यता आहे। आतापर्यंत जी सुनावणी झाली याचे जे काही पुरावे आहेत, जे काही सुनावणी दरम्यान झालेल्या गोष्टी आहेत ते आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीशांच्या पुढ्यात मांडण्याची शक्यता आहे। आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर सरन्यायाधीश यावरती आपण पाहू शकतो वेळ वाढून देतात की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता तुमच्याकडून अपडेट घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।